तुम्हाला माहित असेल की महादेवांचे 12 ज्योतिर्लिंग आहेत। आज आपण पहिल्या ज्योतिर्लिंगाची म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा जाणून घेणार आहोत। प्रजापती दक्ष यांना 27 कन्या होत्या आणि या 27 कन्यांचं लग्न चंद्रदेवांशी झालं होतं। चंद्रदेवाने सगळ्यांना समान प्रेम देण्याचं वचन दिलं होतं, पण त्यांना त्यांच्यातील रोहिणी फारच आवडायची। ते सतत रोहिणीच्याच सोबत राहायचे आणि उरलेल्या 26 पत्नींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे। या गोष्टीने दुखावलेल्या बाकीच्या पत्नींनी त्यांच्या वडिलांकडे तक्रार केली। दक्ष चंद्राकडे गेले आणि त्यांची समजूत काढली। चंद्र काहीच ऐकायला तयार नव्हते। पुन्हा पुन्हा फक्त रोहिणीच्या भोवतीच फिरत राहिले। शेवटी प्रजापती दक्षाने चंद्रदेवांना श्राप दिला की तुझं तेज कमी होत जाईल। या श्रापाचा परिणाम त्वरित दिसू लागला। चंद्र मंदावला, अशक्त दिसू लागला। पृथ्वीवर त्याचा परिणाम होऊ लागला। भरती, ओहोटी, वनस्पती, प्राणी, ऋतुचक्र सगळं बिघडायला लागलं। यावर उपाय मिळवण्यासाठी चंद्रदेव आणि इतर देवता ब्रह्मदेवांकडे गेले। तेव्हा त्यांनी चंद्रदेवाला महादेवांची तपस्या करायला लावली आणि तेव्हा चंद्रदेवाने महामृत्युंजय मंत्राने महादेवांची तपस्या केली आणि महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वर मागितला। तेव्हा महादेवांनी त्यांना एका पक्षात तुझं तेज वाढत जाईल आणि दुसऱ्या पक्षात तुझं तेज कमी होत जाईल आणि हे चक्र कायम तुझ्या सोबत राहील असं सांगून त्याला वरदान दिलं आणि त्या ठिकाणी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या नावाने ते एका शिवलिंग स्वरूपात प्रकट झाले। जर आपण या कथेला ज्योतिषशास्त्राशी जोडून पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते। चंद्र 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात आणि त्यामध्ये रोहिणी नक्षत्रात सर्वात जास्त खुश असतात। हीच गोष्ट आपल्या पुराणांमध्ये प्रतिकात्मक रूपात सांगितली आहे। चंद्र जेव्हा कमजोर असतो किंवा कोणाच्या कुंडलीत चंद्राची प्रतिकूल दशा येते तेव्हा सोमनाथ शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो। त्यांचा मंत्र जप केला जातो, ज्यामुळे मनःशांती, चंद्राची शुद्धी आणि जीवनात स्थिरता मिळते।